तुमचं ऐकलं राणी सरकार, धाकट्या दिराचा लय प्रेम करू नका. ती विषारी नाग आहे. तुम्हाला एक नाही एक दिवस डोस केल्याशिवाय राहणार नाही. तेच झालं महाराज. मी तुमचा मी त्याचा लाड केला. अरे देवा, काय गुन्हा केला होता आम्ही तुझा? आणि काय पाप केलं होतं? हे सगळं माझं वैभवच नासधूस झाली. देवा, अरे तू पण आमच्या संकटाला कसं धावून येत आहेस? दैवगती पिराती माझ्या मुलाचा तपास करते. मला मुलाची काळजी करू नका आहे साहेब. जिसको कोई नहीं होता उसका भगवान होता है. कशाला मुलाची काळजी करताय? मी आहे ना. चला माझ्या बाळाची चला 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 जन्म चला. वसंत मेनो, हे बाळ मी कुठं शोधू? बाळा
सत्यवती येते धाई धाई म्हणे माझ्या नशिबातले काही जशी वनामध्ये हंबलते गाई रडे मोठा मुलाची काळजी करू नका. आज त्याला कोणीच नसते, त्याला परमेश्वर असतो, भगवान असतो. चला माझी मुलाची काळजी करू. चला चला चला. या जंगलामध्ये तुला कशाला आणलं याची कल्पना आहे? तस्कर भाऊ, तुम्ही आम्हाला या ठिकाणी घेऊन कशासाठी आलात हेही मला माहित आहे. कारण आज या जगातला आमचा संपूर्ण आयुष्याचा बाजार या ठिकाणी संपणार आहे. पण तस्कर भाऊ, माझी तुम्हाला विनंती आहे, निदान तुमच्या तर अंतकरणाला पाझर फुटू द्या आमच्या दोघांबद्दल. आमचं अंतकरण म्हणजे एक पाषाण, आणि या पाषाणाला अंतकरणाला पाझर फुटेल हे कदापि शक्य नाही. तस्कर भाऊ, अहो माझ्यासारखी एखादी तुम्हाला बहीण असेल हो. बघा, कोण बहीण, कोणाची बहीण, असं म्हणून कोण कोणाचा भाऊ नाही आणि कोण कोणाची बहीण नाही. आजपर्यंत आम्ही कोणतीही नाती मानली नाहीत. आम्ही 25 लाख रुपये घेतले आणि त्याचं काम आम्हाला करू द्या म्हणजे झाला. घेतला असते, पण आमच्यावर दया करावं. तस्कर भाऊ, मला तुमचं काही ऐकायचं नाही. एक घाव आणि 2 तुकडे करून ही रक्ताने माखलेली सामसेन आम्हाला तात्या साहेबाला दाखवायचे आणि रोख 25,000 रुपये इनाम घ्यायचंय. जे माणसाच्या नशिबामध्ये जे भोग भोगायचे गेलेले ते माणसाला भोगल्याशिवाय त्याला माणूस म्हणून जगता येत नसतं. त्या परमेश्वरानं आपल्या नशिबामध्ये भोग जे भोगायचे गेलेले ते आपल्याला भोगलेच पाहिजेत. आणि जर खरंच आपण सत्वशील असोल, आपल्या हातून जर कोणत्याही प्रकारचं पाप घडलं नसेल, तर आता इथून पुढचा पाठीराखा तो परमेश्वर. कारण सत्य हे पवित्र आहे, सत्य हे अमर असतं. सत्याचा पाठीराखा तो परमेश्वर आहे. सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो, पण एक ना एक दिवस ताई सत्य बाहेर आल्याशिवाय राहत नाही ग. ताई,
अगं दुःखाचे काळे ढग आले की या सूर्याला सुद्धा आपलं तोंड झाकून रडावं लागतं. तिथं तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. ताई ताई या भावाची शेवटची भेट आहे तुझी. नामदेव कोळेकर श्री व अतिशय चांगला चालल्याबद्दल 1000 रुपये दिले. पुन्हा होईल. जर या तुझ्या भावाकडून काही चूक झाली असेल तर ताई मला माफ कर. ए कार्ट्या बघा तस्कर भाऊ, तुम्हाला मारायचं असेल तर आम्हाला मारा, पण असं हाल करू नका. पण एक माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या दादाच्या आधी तुम्ही मला खलास करा. असं माझ्या दादाला मारताना नाही मला बघवणार. मग वेळ कशाला लावतोय? बाज खाली म्हणजे झाला. काय झालं? ताईच्या हातात राखी बांधली, त्या बहिणीचं रक्षण करायचं सोडून आज तुझी हत्या होताना नाही ग माझ्या मनाला पावणार. तस्कर भाऊ, तुम्हाला मारायचं असेल तर आम्हा बहिणी भावांना एकाच वेळी मरण द्या. असा तेही आम्ही मरण आनंदाने स्वीकारू. अरे एक वर काय आणि एकच वेळ काय, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. बसा दोघही खाली म्हणजे झाला. एक खाव आणि 2 तुकडे करतो म्हणजे झाला. मारलं तर 25 लाखच मिळणार आहेत आणि एक दोघांना खलास केलं तरी आम्हाला 25 लाखच मिळणार आहे. शेवटी तुमच्या पवित्र परमेश्वराचं नाव आठवा मनामध्ये आणि मरणास तयार व्हा म्हणजे झाला. 1 2 आणि अरे आजपर्यंत हजारो कत्तल केल्या, या चांगल्याच्या हातातून कधीही सामसेर घळून पडली नाही. परंतु आज माझी सामसेर या 2 बहीण भावंडावरती चालत नाही. म्हणजे हे नक्कीच पुण्यवान आहेत, सत्वशील आहेत. यांचं मरण माझ्या हातून नाही. काय हरकत नाही, पाहूया. तस्कर भाऊ, का का तुमच्या हातातले शमशेर गळून पडली? याच्या पाठीमागचा इतिहास, याच्या पाठीमागचा अभ्यास कधी केला तुम्ही? ज्या शमशेरीच्या जीवावरती या समाजावरती अन्याय अत्याचार करत सुटला, आज त्या शमशेरीनं तुमची साथ सोडली.
म्हणजे आज खरं तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात. अहो माणूस कोणी जन्मताच गुन्हेगार जन्माला येत नसतो. त्याला गुन्हेगार हा समाज बनवत असतो. या समाजातल्या समाज कंटकाच्या स्वार्थासाठी तुम्ही गुन्हेगार बनत असता. बरोबर आहे. या समाजातल्या समाज कंटकाने एखाद्या गरीबाला हाताची धरायला त्याला आपल्याकडून पाहिजे तेवढी वाईट कामं करून घ्यायची, स्वतः मोठा व्हायचं आणि त्या गरीबाला मात्र त्या गरीबतेच खितपत पाडायचं. बरोबर. पण ज्या शमशेरीच्या जीवावरती तुम्ही एवढा या समाजावरती धिंगाणा केला, अन्याय अत्याचार केला, त्या शमशेरीनं आज साथ तुमची सोडली. आज माणूस म्हणून जन्माला आलेलं तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि खरंच माणूस म्हणून जर जगायचं असेल तर इथून पुढे शमशेर त्याच वेळी उचला जिथं गोर गरीबावरती अन्याय होईल. भुकेल्याची भूक जाणार, तहानलेल्याची ताण जाणार, गरीबाचा पाठी राखा. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना उदंड आयुष्य दिल्याशिवाय राहणार नाही. अरे तो आज मला उपदेश करतो आहे. मी सुद्धा एक सामान्य कुटुंबातला माणूस. मी गुन्हेगार नव्हतो. आमचे गरीब कुटुंब खेडे गावात राहणार. पण मला लाडाची एकुलती एक बहीण होती. एक भाऊ होता, लहान होते. माझी बहीण एक 15-16 वर्षाच्या वयात होती. त्यावेळेला समाज कंटकांनी माझ्या बहिणीवरती अत्याचार केला आणि तिचा खून करून टाकला. त्या दिवसापासून त्यांचा बदला घ्यायचा म्हणून आजपर्यंत मी तस्कर म्हणून काम करतो आहे. मी गुन्हेगार नाही, मी तस्कर नव्हतो. आणि आमच्या कुळीमध्ये तेव्हा माझ्या हात जोडून विनंती आहे, माझी असणारी शमशेर तुमच्यावरती चालत नाही. तुम्ही पुण्यवान आहात, सत्वशील आहात, सत्वशील बापाची तुम्ही मुलं आहात. तस्कर भाऊ, आज लय विचार मोठा केला तुम्ही आणि खरा विचार केला आहे. आम्हाला जीवन दान दिलं हे तुमचं उपकार. जीवदान दिलं आहे. पण माझ्या लाडक्या बहिणी, माझी तुला एक हात जोडून विनंती आहे. मी तुम्हाला जीवदान देतोय, पण परत तुम्ही या राष्ट्रात कधीही येऊ नका. जर तुम्ही या राष्ट्रात परत माघारी आला तर माझ्या बायका मुलाची कत्तल केली जाईल. माझं घर उठेल. तस्कर भाऊ, आज तुम्ही आम्हा बहिणी भावंडाला जीवदान दिले म्हणून आम्ही तुम्हाला मरण देणार नाही. पण आज माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुमच्या बहिणीवरती अत्याचार झाला म्हणून तुम्ही गुंडगिरी स्वीकारली. पण तस्कर भाऊ, अन्याय कुठं थांबत नसतो. त्याच अन्यायाला जर कोणीतरी एकानं मित्रत्वाचा हात दिला तर तोच अन्याय कुठंतरी थांबला जातो. बरोबर. आज खरंच मला समाधान वाटलं तुमच्या मुखातून ते शब्द ऐकून. आज माझी बहीण ती तुमची बहीण समजा, मला तुमचा भाऊ समजा. तुम्ही आम्हाला जीवदान दिले म्हणून आम्ही तुम्हाला मरण देणार नाही. पुन्हा मी आज शब्द तुम्हाला देतो, इथून पुढे आम्ही परत तुमच्या राज्यात येणार नाही आणि तुम्हाला परत दिसणार नाही. काय हरकत नाही, या तुम्ही. या दोन बहीण भावंडांना आपण जीवदान दिलेलं आहे. जात असताना एखाद्या जंगली पशुची आपण हत्या करावी, त्याच्या रक्ताला आपली शमशेर लाल करावी आणि ही तात्या साहेबांना जाऊन दाखवावी म्हणजे झालं. येतो आहे, वेळ होत आहे, निघायला हवा. दादा, मोठ्या प्रसंगातनं देवानं वाचवलं. हो ताई, पण बरोबर आहे. पण मला सांगा, इथून पुढे राष्ट्रात जायचं नाही, पण आपण जायचं तर कुठं? ताई काळजी करू नकोस.
आता इथून पुढचा पाठीराखा आपला तो परमेश्वर आहे. आतापर्यंत आपली एवढी राखण केली, आता इथून पुढचा मार्ग तोच दाखवेल. पण दादा- समोर पायवाट दिसते पाहिलंच, आता आपण त्या चालत पायवाटेतून बाहेर पडूया. कुणी एखादा मार्गस्थ भेटला तर त्याला या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारूया आणि या जंगलातून बाहेर पडूया. समोर एखादं कुठलं राज्य दिसलं तर त्या राज्यात जाऊ आणि रात्र दिवस काबाड कष्ट मी करेन. फक्त तू आपल्या दोघांसाठी काहीतरी करूया. हो. चला ताबडतोब. दादा दादा ऊन कसं आहे आणि माझ्या पायाला फोड आले आणि दादा त्यात आणि मला तानानं जीव कसा व्याकुळ झालाय. दादा काही कर पण मला पाणी आणून दे. ताई, अगं या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग मला माहित नाही आणि आता तुझ्यासाठी पाठी कुठून आणू? ताई, माझी एक विनंती आहे, आणखी थोडा वेळ चालता येईल. नाही नाही दादा एक पाऊस सुद्धा पुढे टाकू वाटणार आहे. काय करू मी सांग. वा परमेश्वर, खरंच किती अजून सत्व परीक्षा पाहणार आहेस माझी. ठीक आहे ताई, काळजी करू नकोस. याच झाडाखाली थांब, मी पाणी घेऊन येईपर्यंत या झाडाखालून कुठेही जाऊ नकोस. पण दादा तुम्ही लवकर या. काळजी करू नकोस ताई. दादा तुमच्याशिवाय मला कोणी नाही दादा. आणि मलाही तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही का? या तुम्ही लवकर. ठीक आहे परमेश्वरा, परमेश्वरा, आज मी माझ्या काळजाचा तुकडा तुझ्या हवाले करून जातोय. मी पाणी घेऊन येईपर्यंत माझ्या ताईचं रक्षण कर परमेश्वरा, माझ्या ताईचं रक्षण कर. अरे देवा हे काय केलं मी. अहो माझ्या दादाला पाणी आणायला लावलं पण माझ्या डोक्यातच नाही. माझ्या दादाला ह्या जंगलची माहिती नाही. आता काय करू देऊ. एखाद्या वाघानं माझ्या दादाला खाल्ला. मी माझ्या दादाला कुठे हुडकू. नाही नाही हे तर थांबून चाललं नाही. तो गेलाय त्याच्या पाठोपाठ आपण त्याचा शोध घेत लवकर गेलं पाहिजे. संपूर्ण जंगल पालता घातला पण पाणी काय साध्या पाण्याचा थेंब देखील मिळाला नाही. किती कम नशिबी आहे मी. पण असू द्या, ठेवे तैसे आनंदी राहावे. परमेश्वरानं ठेवल तसं राहिलं पाहिजे. आता याच पावली जातो आणि ताईला काहीतरी खोटं नाटक सांगून आणखी थोडा वेळ चालण्यास भाग पडतो. चला थांबतो. अरे याच झाडाखाली मी माझ्या ताईला थांबवलं होतं. कुठं गेली माझी ताई? ताई, 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 माझी ताई मला सोडून नाही ताई, अशी मला एकट्याला सोडून कधीच जाणार नाही. ताई इथून कुठं गेले असेल? काय या जंगलात आहे काय हिंस्र प्राण्याची शिकार तर झाली नसेल? ताई, ताई ये ना ग ताई. ताई तुझ्या भावाला तुझ्याशिवाय कुणाचाही आधार नाही ग. ताई, ताई